विरखलचक येथे गावात आलेला अस्वल जेरबंद। सावली वनपरिक्षेत्रातील विरखलचक गावात कालपासून ठाण मांडून असलेल्या व पहाटे एका घरात आश्रयास असलेल्या अस्वलास जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले असून भयभीत असलेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। गाय डोंगरी नियत क्षेत्रातील चक विरखल गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान अस्वल चिंचेच्या झाडावर चढली। वन विभागाची टीम दाखल होऊन गस्तीवर असताना आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास अस्वल झाडावरून उतरून विरखल येथील भास्कर लक्ष्मण मारबते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरली। गस्तीवर असलेल्या वन कर्मचारी यांनी तात्काळ सदर घराचे दरवाजे बंद केले व याबाबत वरिष्ठ वनाधिकारी यांना माहिती दिली। विकास तरसे, सहाय्यक वन संरक्षक चंद्रपूर, वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्व, घनश्याम नायगावकर वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर, कुमारी इंगळे परिवीक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी, डॉक्टर कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर, रेस्क्यू टीम चंद्रपूर यांनी सदरचे अस्वलास पिंजऱ्यात जेरबंद केले। सदरचे कामी राखुंडे, क्षेत्रसहाय्यक व्याहाळ पाटील, क्षेत्रसहाय्यक पाथरी, एकनाथ खुडे, वनरक्षक गाय डोंगरी, वनरक्षक भोला सोनेकर, अविनाश नाने, महादेव मुंडे, डांगे कराड, सुषमा मेश्राम व पीआरटी निफंद्रा, गवरला शिरसी व ईश्वर गंडाटे आणि इतर वन कर्मचारी व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले। सदरच्या अस्वलास पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून गावकऱ्यांनी अस्वल पकडल्याने सुटकेचा श्वास घेतलेला आहे।